नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी नागरगोजे युवराज, वेलकम सीड्स प्रतिनिधी। आज आपण आलेले आहेत काशी पोपळा आपल्या भीष्मा या पिकाच्या प्लॉटवर। आपण शेतकऱ्यांना एक डेमो दिला होता द्रोणा या पिकाचा, तर आपण त्यांच्या शब्दात या ठिकाणी जाणून घेऊया द्रोणा या पिकाबद्दल काय मत आहे त्यांचं या ठिकाणी जाणून घेऊया। दादा नमस्कार। नमस्कार। आपलं नाव? योगेश नवनाथ गोल्हार, गाव? राहणार करोडी, तालुका पाथर्डी, जिल्हा अहमदनगर। आपला मोबाईल नंबर? 937382 8884। आपण या ठिकाणी जो गेल्या 2 वर्षापासून आपण भीष्मा या ठिकाणी लावतो, तर या वर्षी भीष्मा लावते वेळेस आपल्याला एक पॅकेट डेमो पॅकेट दिलं होतं। ते कोणतं भोपळ्याचं पॅकेट होतं? डेमो द्रोणा या पिकाचं आपल्याला एक पॅकेट या ठिकाणी डेमो दिलं होतं। तर तुम्ही या पिकामध्ये बरोबर मधोमध या ठिकाणी द्रोणा लावलेला आहे, तर कसं वाटलं द्रोणा या पिकाची आणि भीष्मा या पिकाची लागवड एकाच दिवशी केली आहे, तर कसं वाटलं तुम्हाला? सर, हवामान भीष्मापेक्षाही एक 5-6 दिवस अगोदर हार्वेस्टिंगला आला आणि याची साईज त्याच्यापेक्षा थोडी मोठी होती आणि याची म्हणजे व्हायरस याच्यामध्ये कमी प्रमाणामध्ये येतो, याची प्रतिकारक शक्ती चांगली। त्याचं उत्पन्न वाढीच्या दृष्टीने हा मला चांगल्या प्रकारे वाटलं वाण। यावर्षी तुम्ही पहिली वेळेस द्रोणा केलं होतं आणि चांगलं वाटलं आहे तुम्हाला, तर याचाही भाव तुम्हाला चांगला भेटेल मार्केटला? हो, दोन्हीचाही भाव समानच आहे। दोन्हीचाही भाव या ठिकाणी समान आहे। तर आपल्या या ठिकाणी आणखीन एक शेतकरी आपले उपलब्ध आहेत, तर कसं वाटलं दादा तुम्हाला हे पीक? चांगलं वाटलं, एक नंबर। एक नंबर। या ठिकाणी तुमच्या गावात बऱ्याच ठिकाणी बरीच लागवड होती बऱ्याच क्षेत्रावर, तर तुम्ही समाधानी आहात का या पिकाबद्दल? फुल समाधानी। ठीक आहे दादा, धन्यवाद।